आणि गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडींचा आपण विचार केला तर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलंय। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दिसतंय। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली जाते। संजय राऊत यांनी सलग 7 दिवस मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो ट्विट केलाय आणि यावरून ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल केला जातोय। तर ठाकरे गटाच्या आरोपांना मंत्री दीपक केसरकर यांनी पलटवार दिलाय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची परंपरा आहे, त्यांच्याबरोबर लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी आम्ही पाहिले आहेत, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पाहिलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते पाहिले आहेत, यशवंतराव चव्हाणांपासून। पण आजच्या मुख्यमंत्र्याबरोबर खंडणीकर, चोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खुनी हे असल्यामुळे फेकूचंद जे आहेत आपले मुख्यमंत्री, बरं का, त्यांना आसपास सगळे असेच करमचंद दिसतात। त्यांच्या बाजूला सगळे करमचंद आहेत। जे तुरुंगात असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत। काल एक फोटो जो त्यांनी व्हायरल केलेला आहे तो बघितला तर एक व्यक्ती नमस्कार करते आणि मुख्यमंत्री त्यांना नमस्कार करतायत। मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जरी बघितले तरी ते त्या माणसाला ओळखत असतील असा कुठलाही भाव त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत नाही। आणि त्याच्यामुळे अनेक लोक महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून जर भेटत असतील आणि त्याच्यामधून जर काही राऊत अर्थ काढत असतील तर तो अर्थ केवळ राजकीय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।